यंदा 18 जानेवारी 2026 रोजी म्हणजे रविवारी आहे मौनी अमावस्या आणि या अमावस्येलाच पौष अमावस्याही मानलं जातं. ही अमावस्या खूप खास आहे, म्हणून या अमावस्येला काही खास उपाय नक्की करा. मग नक्की काय करायला पाहिजे या अमावस्येला, जेणेकरून तुमचे प्रश्न सुटतील आणि तुम्हाला या अमावस्येचा लाभ घेता येईल? तर सांगते ऐका. पहिला उपाय असा आहे, मौनी अमावस्येच्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावे आणि सूर्योदयावेळी सूर्याला जल अर्पण करावे. याला दुसऱ्या भाषेत सूर्याला अर्घ्य देणे म्हणतात. त्यामुळे गरिबी दूर होते, घरात सुखशांती समृद्धी येते, शारीरिक आणि मानसिक आजारातून मुक्तता मिळते, समाजात मान सन्मान मिळतो, सरकारी कामे लवकर मार्गी लागतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सूर्यदेवाचा आशीर्वाद आपल्याला मिळतो. दुसरा उपाय असा आहे की मौनी अमावस्येला गाईला दही आणि तांदूळ खाऊ घाला. त्याचबरोबर हिरवा चारा खाऊ घालावा. गाईचं दर्शन घ्यावं. त्यामुळे काय होईल, गौमातेची सेवाही हातून घडेल आणि मानसिक शांती मिळेल आणि पितरांचाही आशीर्वाद आपल्याला मिळेल. तिसरा उपाय, मौनी अमावस्येला एका दक्षिणावर्ती शंखात अक्षता म्हणजे तांदूळ ठेवा, तुपाचा एक दिवा लावा आणि महालक्ष्मी समोर बसून ओम श्रीम या मंत्राचा 11 माळा जप करावा. कमळगट्ट्याच्या माळेवर, आणि कमळगट्ट्याची माळ जर नसेल तर साध्या तुळशीच्या माळेवरही तुम्ही जप करू शकता, किंवा श्री महालक्ष्मीचा कुबेर अष्टलक्ष्मी मंत्राचाही जप सकाळी किंवा संध्याकाळी जसा वेळ मिळेल तुम्हाला तसा एक माळ करू शकता. हा 100% रिझल्ट देणारा उपाय आहे. हे सर्व केल्याने श्री महालक्ष्मीची कृपा आपल्यावर होते आणि घरात सुख समृद्धी येते. त्यानंतर चौथा उपाय असा आहे, जर तुम्हाला वेळ असेल तर मौनी अमावस्येला तुम्ही 1008 वेळा महामृत्युंजय मंत्राचा जप करू शकता आणि जमलं तर पंचामृताने किंवा दूध, दही, पाणी याने भगवान शंकराचा अभिषेकही करू शकता. यामुळे तुमचा चंद्र स्ट्रॉंग होईल, महादेवाचा अभिषेकही करून होईल, मानसिक शांती लाभेल, मोठी संकटे दूर होतील, आरोग्यास लाभ होईल, देवाचा आशीर्वादही मिळेल आणि इच्छापूर्ती होईल. पाचवा उपाय असा की जर तुमच्या कुंडलीत कालसर्पदोष किंवा पितृदोष असेल तर मौनी अमावस्येच्या दिवशी पवित्र नदीच्या काठी तर्पण आणि पिंडदान केल्याने पितृदेवांचा आशीर्वाद मिळतो, पितृदोष मुक्तता मिळते. पुढचा 6वा उपाय असा आहे की मौनी अमावस्येला पिठात साखर मिसळून मुंग्यांना द्या. असं केल्याने शुभफळ प्राप्त होतात आणि माता लक्ष्मीचा आशीर्वादही मिळतो. त्या एवढ्याशा जीवाचं पोट भरण्याचं पुण्यही आपल्याला मिळतं. 7वा उपाय काय कराल तर ऐका. तुम्ही शक्य असेल तर नक्की करा. गव्हाच्या पिठाच्या गोळ्या करून तुम्ही नदीत, तलावात माशांना खायला घाला. त्यामुळेही तुमच्या समस्या दूर होतील. कर्ज असेल तर ते मिटेल. त्यानंतर 8वा उपाय असा की मौनी अमावस्येला तुम्हाला दानधर्म अवश्य करायचा आहे. असं म्हणतात की अमावस्येला केलेले दानधर्म केल्याने त्याचा अखंड आणि दुप्पट तिप्पट पुण्य आपल्याला मिळतं. तसेच शनिदेवाची कृपा प्राप्ती होते, पितरांनाही संतुष्टी मिळते. आता नक्की दानधर्म काय करायचं सांगते ऐका. गरजू आणि गरीब लोकांना तुम्ही कपडे दान करू शकता, अन्नदान करू शकता, छत्री, चपला इत्यादी गरजू वस्तूंचं दानधर्म करू शकता. तसेच तुम्हाला जर इच्छा असेल तर गरीब लोकांना, जे रस्त्यावर भिकारी बसतात त्यांना आर्थिक सहाय्यही तुम्ही करू शकता. चला तर पुढे जाऊया. 9वा उपाय काय आहे तो सांगते ऐका. अमावस्या ही माता महालक्ष्मीला खूप प्रिय असते. त्यामुळे अमावस्येला खिरीचा नैवेद्य माता लक्ष्मीला ठेवावा, जेणेकरून लक्ष्मी प्राप्ती आपल्याला होईल. 10वा उपाय, त्यानंतर तुम्हाला जर नोकरी व्यवसायात काही अडचणी येत असतील तर घरातील ईशान्य दिशेला एक दिवा लावा. या अमावस्येच्या दिवशी उत्तर पूर्व दिशा अर्थात ईशान्य कोणाला एक तुपाचा दिवा लावावा आणि त्यामुळे माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर होते आणि सर्व मनोकामनांची पूर्ती होते. शेवटचा उपाय असा की मौनी अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची सुद्धा पूजा करा. पिंपळाच्या झाडाला दिवा लावा, धूप अगरबत्ती लावा, फुले वाहा. त्यामुळे पितरांचा आशीर्वाद मिळतो आणि असं म्हटलं जातं की पिंपळाच्या झाडात भगवान विष्णूंचा वास असतो, शनिदेवांचा वास असतो. त्याच्यामुळे
भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळेल आणि शनिदेवांचाही आशीर्वाद मिळेल. मित्रांनो, या व्हिडिओत भरपूर उपाय तुम्हाला सांगण्यात आले आहे. यातला तुम्ही जरी एक ही उपाय केला आणि तोही श्रद्धा, भक्तीने आणि विश्वासाने केला तर नक्कीच तुम्हाला तो उपयोगी पडेल.